सर्वांना आवाहन करतो की आपल्याकडे बाहेरून आलेले लोक हे का आलेले आहेत, कुठून आलेले आहेत, ते काय करतात यावर थोडंसं आम्हाला सतर्कपणे कळवलं तर आपल्याला त्याच्यात फायदा। गोलीबारी और लूटपाट के आरोपियों को 24 घंटे के अंदर किया गिरफ्तार करने के दौरान पुलिस ने भी चलाई गोली। कल शाम को नांदेड़ शहर के अष्टविनायक नगर इलाके में अज्ञात आरोपियों द्वारा रविंद्र जोशी को गोली मारने और उनके पास से 40,000 रुपए लूटने की घटना घटी थी। घटना के बाद वरिष्ठ पुलिस अधिकारियों ने घटना स्थल का दौरा किया था। पुलिस ने जांच का चक्र तेजी से घुमाते हुए रात 9 बजे 3 आरोपियों को माल सहित हिरासत में लिया है। इसमें से 2 आरोपी मूल रूप से पंजाब के रहने वाले हैं। जब पुलिस टीम आरोपियों को गिरफ्तार करने पहुंची तो एक आरोपी ने पुलिस पर गोली चला दी। पुलिस ने भी जवाबी कार्रवाई करते हुए एक गोली चलाई जो एक आरोपी के पैर में लगी। घायल आरोपी को इलाज के लिए सरकारी अस्पताल में भर्ती कराया गया है। अब पुलिस इस बात की और जांच कर रही है कि क्या इन तीनों आरोपियों के खिलाफ कोई और मामले भी दर्ज है। पुलिस प्रशासन द्वारा 24 घंटे के अंदर आरोपियों को हिरासत में लिए जाने से नांदेड़ वासियों ने राहत की सांस ली है। काल अष्टविनायक नगर भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक फायरिंग आणि रॉबरीचं प्रकरण झालेलं होतं। श्री रवींद्र जोशी जे 68 वर्षाचे आहे, त्यांच्या हाताला आणि पायाला गोळी लागलेली होती आणि त्यांचे 40,000 रुपये हे जबरीने चोरून नेण्यात आलेले होते। सदर प्रकरण हे 4 वाजता घडलेलं होतं आणि त्यानंतर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मावरकर सर आम्ही सगळ्यांनी तिथे भेट दिली होती आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही टीम्स तयार करून त्याचा तपास करत होतो। या प्रकरणामध्ये एक छोटंसं व्हिडिओ फुटेज आम्हाला मिळालेलं होतं आणि त्या फुटेजच्या अनुषंगाने आणि बॅक ट्रेस करत आम्ही काही संशयित नावं निष्पन्न केली आणि त्यांना रात्रीच एकाला ताब्यात घेऊन त्याचा शोध घेतला। तर त्याची जी माहिती दिली त्याच्या आधारे त्याच्या इतर साथीदारांना शोध घेत असताना असर्जन भागामध्ये ते लपलेले असताना त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या आमच्या टीमवर त्यांनी त्यांच्या असलेल्या पिस्टलवरून फायर केलेलं होतं। तर त्याचा संरक्षणार्थ आमच्या अधिकाऱ्याने 2 राऊंड फायर केले। त्यामध्ये आरोपीला एका पायाला जखमी झालेला होता, त्याला तिथं ताब्यात घेऊन दवाखान्यात हलवण्यात आलं आणि दुसरा आरोपीसुद्धा ताब्यात घेण्यात आला। यामधून बाकीचे सगळे 3 आरोपी आम्ही आत्तापर्यंत अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून एक पिस्टल, 40,000 रुपये रोख आणि 2 गाड्या जप्त केलेल्या आहेत। यांचा उद्देश हा पैसे लुटण्याचा होता। यापैकी 2 जे आरोपी आहेत ते पंजाबहून 10 दिवसापूर्वी आलेले आहेत आणि एक इथला आरोपी आहे जो की ढाबा चालक आहे। यांचा उद्देश इझी मनी मिळवण्याचा होता। या अनुषंगाने आम्ही फक्त एवढंच सर्वांना आवाहन करतो की आपल्याकडे बाहेरून आलेले लोक हे का आलेले आहेत, कुठून आलेले आहेत, ते काय करतात यावर थोडंसं आम्हाला सतर्कपणे कळवलं तर आपल्याला त्याच्यात फायदा होईल। नांदेडमध्ये असल्या कुठल्याही प्रकारच्या इन्सिडेंटला आम्ही आत्तापर्यंत इमिजिएटली तपास केलेला आहे आणि यामधून लोकांनी कुठल्याही पद्धतीने घाबरून न जाणे आणि प्रशासनावर विश्वास ठेवावा, आपलं दैनंदिन जीवन आनंदात जगावं हीच आमची त्यांना सूचना आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला इच्छा है। थैंक यू। न्यूज देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए। हमसे संपर्क करने के लिए 9049032007 पर कॉल या व्हाट्सएप कर सकते हैं।